हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण 11 कॉमर्सचं बुक किपिंग अँड अकाउंटसी या सब्जेक्टचं अकाउंटसी कन्सेप्ट, कन्व्हेन्शन आणि प्रिन्सिपल हे पॉईंट्स पाहणार आहे. तुम्ही डिस्प्लेवरती पाहू शकता. फर्स्ट त्यांनी दिलं आहे मिनिंग अँड इम्पॉर्टंट ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. तर बघा, मिनिंग तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. अकाउंटसीची सगळ्यांना माहितीच आहे. का असते मिनिंग मला सांगा. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड ॲज अकाउंट्स. ठीक आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये पाहूया त्यांनी जे दिले ते. बघा, त्यांनी असं म्हटलं आहे, अकाउंटिंग इज अ मीन ऑफ कम्युनिकेटिंग ऑफ रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन टू व्हेरियस पार्टीज इंटरेस्टेड इन अ कनेक्टेड विथ अ बिझनेस. बघा ना, म्हणजे अकाउंटिंग म्हणजे कम्युनिकेटिंग रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन्स, म्हणजे बिझनेस ऑपरेशन जे बिझनेस सध्या तुमचा जो चालू आहे, ओव्हरऑल बिझनेस आहे, त्याचा जो काय रिझल्ट आहे, लक्षात घ्या. टू व्हेरियस पार्टीज, सगळ्या पार्टीज. आता कोणकोणत्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात बिझनेसमध्ये? ओनर, जो कोण मालक आहे तो; क्रेडिटर्स, ज्यांनी कर्ज दिले तो; इन्व्हेस्टर, ज्यांनी गुंतवले पैसा तुमच्या बिझनेसमध्ये तो; किंवा बँक किंवा फायनान्स इन्स्टिट्यूट, ज्यांच्याकडनं आपण कर्ज घेतले; किंवा गव्हर्नमेंट आणि अदर एजन्सीज, हे सगळे इन्व्हॉल्व असतात, लक्षात घ्या, बिझनेसमध्ये. बिझनेसच्या ग्रोथ बरोबर ह्या लोकांची ग्रोथ असते. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं बघा, हेन्स इट इज अ राईटली कॉल्ड ॲज लँग्वेज ऑफ बिझनेस. त्याच काय म्हटलं आता? लँग्वेज ऑफ बिझनेस. ठीक आहे. चला पुढे त्यांनी बघूया इम्पॉर्टंट काय दिलं ते बघूया. बघा, इम्पॉर्टंट ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. त्यांनी फर्स्ट दिले की तुम्हाला इम्पॉर्टंट रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट्स. बघा, एक विश्वास बोलतो ना आपण, त्या फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत ते एक रिलायबल पाहिजे, विश्वासार्हता त्यामध्ये पाहिजे, असते, लक्षात घ्या. पुन्हा फॉर्मिटी इन अ प्रेझेंटेशन्स, म्हणजे एक फॉर्मॅट असो प्रेझेंटेशनचं. बघा, अकाउंटिंगचा तुम्हाला पुढे हळूहळू समजत जाईल. अकाउंटिंगचा एक फॉर्मॅट असतो, त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित प्रेझेंट केलेलं असतं अकाउंटिंग. ठीक आहे. थर्ड त्यांनी दिलं तुम्हाला जनरली ॲक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट. बघा, जनरली ॲक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आपण हळूहळू पुढे शिकणार, तुम्हाला समजेलच. पण एवढं सध्या आता लक्षात घ्या की जो मेजरमेंटचा ॲक्सेप्ट आहे, म्हणजे जनरली ॲक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंटच्या बेसिसवरती आपण ॲक्सेप्ट करतो सगळ्या गोष्टी. पुढे तुम्हाला त्यांनी दिले प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल. बघा, जे काही इन्फॉर्मेशन आहे तो सगळ्यांसाठी, ओनर असेल, क्रेडिटर्स असेल, गव्हर्नमेंट असेल, किंवा अजून डेटर्स वगैरे असतील, ह्या सगळ्यांसाठी प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला अकाउंट्सीमध्ये मिळते. ठीक आहे. पुन्हा दिले व्हॅलिड अँड ॲप्रोप्रिएट ॲझम्पशन्स. बघा, जे काय ॲझम्पशन्स आहेत ते व्हॅलिड आणि ॲप्रोप्रिएट आहे, सत्य ह्याच्यावरती आहेत. हे तुम्हाला पुढे आपल्याला पाहायचे आहेत सगळ्या गोष्टी. ठीक आहे. चला पुढे नेक्स्ट मी पाहिलं तर बघा, ते तुम्हाला दिलं आहे सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. काही वेगळे कन्सेप्ट तुम्हाला त्यांनी दिले तिथे. बघा, तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. फर्स्ट त्यांनी कन्सेप्ट दिले बिझनेस एंटायटी. आता बिझनेस एंटायटी म्हणजे काय? तर बघा, दिस कन्सेप्ट इम्प्लाय दॅट द बिझनेस युनिट इज अ सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम द ओनर ऑर ओनर्स. बघा, म्हणजे कसं असतं की जो बिझनेस आणि तुमचा बिझनेसचा मालक, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. मालक त्याच्या त्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याचे पर्सनल खर्च असतील, त्याचा पर्सनल जो इन्कम असेल हा वेगळा आहे, आणि बिझनेसचा वेगळा आहे, लक्षात घ्या. भले तो बिझनेसचा मालक असेल, पण जे काही अकाउंटिंग आहे हे बिझनेसचं फक्त केलं जातं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. समजते मी काय म्हणतोय? फक्त अकाउंटिंग आहे कुणाचं केलं जातं? तर बिझनेसचं केलं जातं. ठीक आहे. समजलं. त्यांनी फॉर एक्झाम्पल बघा खाली दिले एक, इथे बघा, दिसते ना सगळ्यांना. हाफ ऑफ द बिल्डिंग इज यूज फॉर बिझनेस ऑफिस अँड अदर बिल्डिंग यूज फॉर अ रेसिडेन्शियल पर्पज ऑफ प्रोप्रायटर. म्हणजे बघा, त्यांनी जो काही बिल्डिंग आहे त्याचा अर्धा भाग आहे तो बिझनेससाठी वापरला आहे, बिझनेसच्या ऑफिससाठी वापरला आहे, आणि अर्धा भागमध्ये तो राहतो. तर त्या टोटल बिल्डिंगचं भाडं 50,000 असेल. ठीक आहे. तर कसं होणार मला सांगा, त्यातले जे हाफ अमाऊंट आहे म्हणजे 25,000 आहे, हे फक्त काय होणार आहेत? बिझनेसमध्ये, म्हणजे तुमचा बिझनेसचा एक्सपेन्सेस समजला जाणार आहे. म्हणजे बाकीचे 25,000 आहेत हे डिडक्ट कशा होणार? ड्रॉविंग म्हणून लेस होणार. ठीक आहे. ड्रॉविंग म्हणजे आपण शिकलोय मागे की पर्सनल, जर मालकाने बिझनेसमध्ये कोणतेही पैसे किंवा वस्तू घेतली त्याला आपण ड्रॉविंग बोलतो, पर्सनल यूजसाठी घेतली तर. ठीक आहे. त्यामधून म्हणजे ह्याचा अर्थ इथे आपण काय शिकतोय? बिझनेस एंटायटी, याचा अर्थ बिझनेस वेगळा आणि ओनर वेगळा. ठीक आहे. सगळे हिशोब त्याचे वेगवेगळे असणार. चला नेक्स्ट बघूया आपण मनी मेजरमेंट. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट बिझनेसमधली प्रत्येक गोष्ट ही पैशाच्या स्वरूपात पाहिजे, ती मोजता आली पाहिजे. समजलं? तर ते तुमचं अकाउंट्सीमध्ये कसं आहे, तर ते व्हॅल्युएबल आहे किंवा ते लिहिलं जातं. असं नाही होत की बाबा ठीक आहे. बघा, एक्झाम्पल बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, त्यांनी दिलं बघा एक्झाम्पल इथे. इफ अ बिझनेस हॅज 5 कॉम्प्युटर्स, 2 टेबल्स, 3 चेअर्स. म्हणजे आपल्याकडे 5 कॉम्प्युटर, 2 टेबल, 3 खुर्च्या आहेत, असं जर आपण लिहून ठेवलं तर ते बरोबर नाही अकाउंटिंगच्या भाषेमध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये.
त्याचं मॉनिटरी व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे पैशामध्ये किंमत पाहिजे, तर हे चुकीचं होईल. तर त्याने असं जर लिहिलं तर ठीक आहे. बघा इथे पुढे बघू शकता तुम्ही की बघा 1,50,000 फॉर कॉम्प्युटर्स, 15,000 फॉर टेबल, 2,500 फॉर चेअर्स. हा त्याची व्हॅल्यू लिहिली पाहिजे नेहमी. समजलं? त्याला आपण मनी मेजरमेंट म्हणतो. ठीक आहे, पैशाची मध्ये त्याचं मेजरमेंट केलं जातं. ठीक आहे, पुढची कन्सेप्ट आहे बघा इथे कॉस्ट कन्सेप्ट. मग कसं असतं लक्षात घ्या. तर 2 प्रकारचे कॉस्ट असतात. हिस्टॉरिकल कॉस्ट बोलतो आपण त्याला, किंवा मार्केटेबल कॉस्ट पण असते. बघा इथे तुम्हाला समजेल एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे ते. बघा इथे an asset is recorded in the books of basis of historical cost, that is the acquisition cost. बघा म्हणजे कोणती ॲसेट आपण लिहितो ना, ही हिस्टॉरिकल कॉस्टमध्ये लिहितो आपण. म्हणजे बघा ज्या दिवशी आपण परचेस केला, ॲक्वाइज केलं म्हणजे खरेदी केली ती वस्तू, तेव्हाची जी काही किंमत असेल ती लिहितो आपण. ठीक आहे. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन विल बी द बेस ऑफ ऑल फर्दर अकाउंटिंग. इट डज नॉट मीन दॅट ॲसेट विल बी ऑलवेज शो ॲट कॉस्ट. म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण ती कॉस्ट, समजा 1,00,000 रुपयाला आपण 2015ला मशिनरी घेतली, मग तिची व्हॅल्यू आता सध्या 1,00,000 रुपयेच असेल असं नाही आहे. हा, ती इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकते. कारण की कसं असतं, त्याचं डेप्रिसिएशन होतं आहे किंवा मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू चेंज होते. त्याला आपण हे कॉस्ट कन्सेप्ट बोलतो. आणि एक्झाम्पल दिलं ते समजेल बघा तुम्हाला. फर्निचर इज परचेस 3,00,000. बघा फर्निचर तुम्ही परचेस केला 3,00,000ला, अँड सेम कॉस्ट हॅज बीन रेकॉर्डेड इन द बुक्स. केस ऑफ मार्केट व्हॅल्यू गोज टू 1,00,000 और 1,50,000. इट विल नॉट कन्सिडर. म्हणजे बघा ना, 3,00,000 त्याची व्हॅल्यू होती आणि सध्या त्याची मार्केट व्हॅल्यू 1,00,000 झाली. मग तुम्ही ते 1,00,000 लिहिणार नाही किंवा 1,50,000 असं लिहिणार नाही आहे. तर 3,00,000वरती तुम्ही डेप्रिसिएशन वगैरे काढून जे काही एक्झॅक्टली व्हॅल्यू असेल ती तुम्ही लिहिणार. ठीक आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट व्हॅल्यू हे आपण तिथे बॅलन्स शीटमध्ये अकाउंटिंगमध्ये लिहित नाही. तर जी ॲप्रोप्रिएट म्हणजे व्यवस्थित कॉस्ट आहे ती आपण लिहितो. म्हणजे बघा समजा आपण 3,00,000ला खरेदी करतो आणि सध्या डेप्रिसिएशन फक्त 50,000 आपण त्यातून लेस केलं. हे डेप्रिसिएशन वगैरे काय आहे ते पुढे तुम्हाला सेपरेट टॉपिक आहे समजेल. हां, की जी व्हॅल्यू उरेल ती आपण इथे लिहिणार आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती लिहिणार नाही. पुढची कन्सेप्ट बघा 4th नंबरची आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. म्हणजे एक लक्षात द्या, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य त्याला बोलतो आपण मराठीत. एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्युअस और कन्सिस्टंट थ्रू आउट द बिझनेस, अँड इट नीडेड नॉट टू चेंज जनरली अनलेस अंटील सर्कमस्टन्स डिमांड. म्हणजे बघा कोणती कन्सेप्ट तुम्ही ॲडॉप्ट केलीत, कोणती पॉलिसी ॲडॉप्ट केलीत, ही कंटिन्युअस चालली पाहिजे. असं नाही आहे की ह्या मंथला ही पॉलिसी, ह्या इयरला ही पॉलिसी, नेक्स्ट इयरला सेकंड पॉलिसी, असं नाही. सातत्य पाहिजे त्यामध्ये. बघा फॉर एक्झाम्पल दिलं बघा, कंपनी ॲडॉप्ट फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड चार्जिंग डेप्रिसिएशन. म्हणजे डेप्रिसिएशनच्या मेथड आहेत, हे पुढे तुम्हाला समजेल. हा सेपरेट टॉपिक आहे माझी म्हटलंच मी. बघा त्यामध्ये एक मेथड आहे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. तर ही कंपनी ॲडॉप्ट केली. कंपनी ठरवलं की डेप्रिसिएशन आपण फिक्स इन्स्टॉलमेंट बेसिसवरती काढायचं. तर बघा नेहमी तुम्हाला त्याच बेसिसवर काढावं लागेल. समजलं? कंटिन्युअस ती कन्सेप्ट पाहिजे. समजलं? कंटिन्युअस प्रोसेस पाहिजे. पुढचे तुम्हाला दिलं बघा 5th नंबरचं कन्झर्वेटिव्ह. बघा कन्झर्वेटिझम. व्हाईल द रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन वी हॅव टू अँटिसिपेट नो प्रॉफिट बट प्रोव्हाइड ऑल पॉसिबल लॉसेस. बघा पुढे इट इन्करेज द सर्टन सिक्रेट रिझर्व बाय मेकिंग एक्सेस प्रोव्हिजन टू प्रिव्हेंट लॉसेस. हां, द इन्कम स्टेटमेंट मे शो लोअर इन्कम and the balance sheet overstate the liabilities and understate the assets. The policy recording asking the accounting to play safe while the writing the account. म्हणजे बघा आता ह्याचा मिनिंग काय होतो की बघा जे अकाउंटिंगमध्ये आपण इथे जे काय व्हॅल्यूज लिहितो बघा, कुठचे ह्याची व्हॅल्यू असेल ती विच एवर इज लेस लिहितो. म्हणजे समजा एखाद्या ॲसेटची व्हॅल्यू तुम्हाला मार्केट कॉस्ट प्राईस असेल 1,00,000, मार्केट व्हॅल्यू जरी 2,00,000 असेल तरी जी विच एवर इज लेस, जी कमी व्हॅल्यू असेल 1,00,000 आहे ना, मग ती 1,00,000 आपण लिहितो. हां, त्याला आपण काय म्हणतो कन्झर्वेटिझम. फॉर एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला समजले ते बघा क्लोदिंग स्टॉक इज अ फॅक्टरी व्हॅल्यूड 25,000. त्याची फॅक्टरीची व्हॅल्यू जी कॉस्ट प्राईस आहे हे 25,000 आहे आणि मार्केटची प्राईस किती आहे 35,000 आहे. मग कोणती कमी आहे तर 25,000 कमी आहे ना, म्हणून इथे बघा ती आपण बुकला किती लिहिणार फक्त 25,000 विच एवर इज लेस. ठीक आहे, समजले कन्सेप्ट. पुढे बघा 6 नंबरचं तुम्हाला त्याने दिलं आहे गोईंग कन्सर्न. बघा गोईंग कन्सर्न म्हणजे काय की बघा इट इज द बेसिस ऑफ अझम्पशन दॅट बिझनेस इज गोईंग कन्सर्न अँड विल कंटिन्यू इज ऑपरेशन फ्रॉम फ्युचर. म्हणजे सध्या जसं चालू आहे तसंच पुढे फ्युचरमध्ये चालेल असं आपण ॲझ्युम करत जातो, त्याला आपण गोईंग कन्सर्न म्हणतो. आता तुम्ही इथे बघू शकता बघा त्यांनी पुढे म्हटलं आहे की बघा रिलेशन्स इन द रिलेशन टू व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स लायबिलिटीज, डेप्रिशन ऑफ फिक्स ॲसेट, ट्रीटमेंट ऑफ आउटस्टँडिंग प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲक्रूड अनअर्न रेव्हेन्यूज. हां, ह्या सगळ्या गोष्टी येतील. फॉर एक्झाम्पल व्यवस्थित बघा जरा इथे. फॉर एक्झाम्पलमध्ये ॲसेट आर जनरली व्हॅल्यूड ॲट हिस्टॉरिकल कॉस्ट.
म्हणजे मग अशी म्हटलं तुम्हाला कोणत्याही ॲसेटची जी हिस्टॉरिकल कॉस्ट आहे, जी ज्या दिवशी परचेस केली ती कॉस्ट आहे, ती आपण पुढे घेत येतो. एनी इन्क्रीज ऑर डिक्रीज व्हॅल्यू ऑफ ॲसेट शॉर्ट पिरियड इज इग्नोर. म्हणजे सध्या जर शॉर्ट पिरियडसाठी जर छोटं मोठं जर कमी जास्त त्याची व्हॅल्यू होत असेल, म्हणजे आत्ता आपण घेतले समजा ॲसेट मशिनरी घेतली 1 लाखची आणि 1 महिन्यात त्याची 1,000 रुपये व्हॅल्यू कमी झाली, तर आपण लगेच ती लिहिणार नाही, आपण पूर्ण वर्षाचा हिशोब करणार आहे. हां, त्याला आपण गोईंग कन्सेप्ट बोलतो. ठीक आहे, समजलं मी काय म्हणतो. सध्या चालू आहे त्यानुसार आपण ते चालवत पुढे नेतो. पुढे बघा रिअलायझेशन. ठीक आहे, तर रिअलायझेशन म्हणजे थोडक्यात सेल वगैरे याला म्हणतो आपण. बघा, इन्कम इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इज रिअलाइज. कोणता इन्कम रेकॉर्ड कधी राहतो, जेव्हा तो रिअलाइज होईल तेव्हा, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही पेड कराल किंवा देणं येणं होईल तेव्हाच. बघा पुढे समजेल तुम्हाला. इट इज अ रिसीव ऑर अर्न revenue are recorded only when sales are affected of service are rendered. Sales revenue consists and recognized when the sales are affected during the accounting period, especially fact of whether the cash is received or not. बरोबर, म्हणजे माशी म्हटल्याप्रमाणे कुठची तुमची आता तुमचे व्यवहार झाला आहे, तर तुम्हाला पैसे मिळालेत किंवा मिळणार असतील तर तुम्ही ते रिअलायझेशनमध्ये लिहू शकता, रिअलाइज होतं. आता पुढे बघा एक्झाम्पल छान दिलं आहे त्यांनी. कंपनी गेट ऑर्डर. आता बघा फक्त ऑर्डर तुम्हाला मिळाली 1 लाख रुपयाची, मग तुमचा व्यवहार झाला का मला सांगा. तिथे कोणताही व्यवहार झाला, ऑर्डर मिळाली आहे. ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर एक्झॅक्टली पेड केला, म्हणजे तुम्ही ते फुलफिल कराल, त्यांना माल तुम्ही पाठवून द्याल, त्या दिवशी तुमचं हे सेल झालं समजणार. ऑर्डर मिळाले म्हणजे तुमचं सेल झालं नाही आहे, समजलं. एक्झॅक्टली तुम्ही ते रिअलाइज कराल, म्हणजे तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट कराल, तेव्हा ते रिअलायझेशन होतं, समजलं. मग 1 लाखची ऑर्डर मिळाल्या म्हणून ते तुम्ही घेणार नाही आहे, पण गुड्स तुम्ही बघा 60,000चा सेल केला आहे, बरोबर, कॅश 60,000 मिळाले, तुम्ही ते एक्झॅक्टली लिहिणार किती, फक्त 60,000, समजलं. पुढचं बघा ॲक्रिवल. ॲक्रिवलचाच मिनिंग होतो आउटस्टँडिंग, लक्षात घ्या. हा ॲक्रिवलचा मिनिंग काय होतो, तर आउटस्टँडिंग, समजलं मी काय म्हणतोय. आता ॲक्रिवल म्हणजे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे माहिती आहे ना, अजून मिळणं बाकी आहे किंवा मिळणं देणं आहे. पण त्यांनी पुढे म्हटलं आहे, इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन द ॲक्युरेट किंवा अर्न म्हणतो त्याला, अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड व्हेन दे ॲक्युरेट बिकम पेबल, म्हणजे देणं आहे. ठीक आहे, ऑल एक्सपेन्सेस रेव्हेन्यू रिलेटेड टू द अकाउंटिंग पिरियड are to be considered irrespective of the fact the revenue are received in a cash not or expenses are paid in cash or not. याचा मिनिंग काय होतो की कुठचाही एक्सपेन्सेस तुम्ही देणं आहे, देणार आहात, म्हणजे हा मंथला दिला नाहीत पण नेक्स्ट मंथला देणार आहात किंवा नेक्स्ट मंथचा ह्या महिन्यात देऊन टाकलात, तर ह्याला आपण ॲक्रिवल म्हणतो. समजलं मी काय. देणं आहे किंवा येणं आहे थोडक्यात, तर आपण ॲक्रिवल किंवा आउटस्टँडिंग म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, कंपनी इन्व्हेस्ट 1 लाख विथ द बँक 1 years, म्हणजे कंपनी इन्व्हेस्ट केले 1 लाख रुपये बँकेमध्ये 1 ऑक्टोबर 2015ला, आणि बँक हॅज टू पे 10% इंटरेस्ट 31 सप्टेंबरला. तर मग ते जे काही इंटरेस्ट येणं आहे ना, तुम्हाला इंटरेस्ट फिक्स मिळणार आहे बँकेकडून, मग हे ॲक्रिवड आहे, आउटस्टँडिंग आहे. ठीक आहे, असं. पुढची बघा कन्सेप्ट तुम्ही 9 नंबरचं बघू शकता इथे, ड्युअल ॲस्पेक्ट. ड्युअल ॲस्पेक्ट म्हणजे काय, बघा दोन डबल एंट्री बोलतो ना, डबल एंट्री सिस्टीम आहे ना आपण शिकत आलो आहे, म्हणजे दोन नोंदी होतात, लक्षात घ्या. कुठच्याही व्यवहाराच्या ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात, हा 2 ठिकाणी आपण पोस्ट करतो, याला आपण ड्युअल ॲस्पेक्ट म्हणतो. तुम्ही बघू शकता एक्झाम्पल त्यांनी छान दिले. म्हटलं अक्षर स्टार्ट अ बिझनेस विथ कॅश 5 लाख. ऑन वन हँड द बिझनेस गेट्स कॅश 5 लाख अँड अदर हँड लायबिलिटी अरायझेस. म्हणजे काय की अक्षयने बिझनेस चालू केला आहे विथ कॅश 5 लाख, 5 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेत बिझनेसमध्ये. तर एका बाजूने काय विचार केला तर कॅश आली बिझनेसमध्ये, आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर ते अक्षयचे देणे आहे ना बिझनेसला, भविष्यात ते कॅपिटल आहे, देणं आहे कंपनीच्या दृष्टीने. हां, असे 2 इफेक्ट झाले, समजलं मी काय म्हणतोय. कुठच्या याचे 2 इफेक्ट होतात त्याला आपण काय होतो, ड्युअल ॲस्पेक्ट, समजलं मी काय म्हटलं. पुढे तर पुढे जर तुम्ही पाहिलं तर बघा तुम्हाला दिलं त्याने डिस्क्लोजर. पुढे व्यवस्थित आहे का, द अकाउंट मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन, म्हणजे सगळं डिस्क्लोज म्हणजे काय, सगळी माहिती तुम्हाला देता आली पाहिजे. ठीक आहे, अकाउंटिंग रिपोर्ट्स शूड डिस्क्लोज फुल अँड फेअर इन्फॉर्मेशन रिलेटेड द पार्टीज. द फायनान्शियल पोझिशन परफॉर्मन्स शूड बी डिस्क्लोज व्हेरी हॉनेस्टली टू ऑल द युजर्स. म्हणजे जी काही कंपनीची फायनान्शियल पोझिशन वगैरे आहे ती व्यवस्थित आणि खऱ्या याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्लोज करायची आहे, सगळ्यांच्या समोर मांडायची, याला आपण डिस्क्लोजर म्हणतो. ठीक आहे, समस्या मी काय म्हणतो. पुढचं बघा, पुढचे जर कन्सेप्ट पाहिलं तर बघा त्यांनी दिले मटेरियलिटी. मटेरियलिटी म्हणजे काय, तर अकाउंटिंग जो कन्व्हेन्शन फायनान्शियल स्टेटमेंट शुड बी डिस्क्लोज ऑल मटेरियल आयटम्स विच माइट द इन्फ्लुएन्स अँड डिसिजन्स ऑफ द युजर्स फायनान्शियल स्टेटमेंट. Hence, any which not significance are not relevant, the user need not to disclose the financial statement. ठीक है, this principle basically exempt to full disclosure principles. The term materiality subject to the natures. पुढे बघा, depend on the amount involved, the transactions, size of business, nature of information, requirement of person making decision, and item material one of a person may be immediately another person.
म्हणजे बघा, म्हणजे कसं जी इन्फॉर्मेशन आहे डिपेंड कशावरती आहे मला सांगा, तर तुमच्या फर्मच्या टाईप्सवरती आहे, तुमच्या फर्मच्या साईजवरती आहे, बरोबर ना. डिसिजन मेकिंग तुमचे जे काही मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, जे काही तुम्ही डिस्क्लोज करता ना, इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड करताय, मटेरियलिटी त्याला बोलतो आपण, ते सगळं त्यावरती डिपेंड आहे असं त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे, बघा पुढचं जर तुम्ही पाहिलं तर बघा 12th नंबर त्याने दिलं आहे की मॅचिंग कन्सेप्ट. तुम्ही बघू शकता इथे मॅचिंग कन्सेप्ट त्याने म्हटलं, बघा काय म्हटलं त्यांनी, अकाउंटिंग टू दिस कन्सेप्ट रेव्हेन्यू ड्युरिंग अ अकाउंटिंग पिरियड आर मॅच विथ द एक्सपेन्सेस इनकेअर ड्युरिंग द दॅट पिरियड. म्हणजे तुम्ही जे काही अकाउंटिंगमध्ये पिरियडमध्ये रेव्हेन्यूज इन्कम दाखवता आहात किंवा एक्सपेन्सेस दाखवतात हे मॅच झालं पाहिजे एक्झॅक्टली तुम्ही जो काय केलं त्या पिरियडमध्ये व्यवहार ते. दिस इज अ कन्सेप्ट बेस्ड ऑन ॲक्रुअल कन्सेप्ट अँड पिरियडिकल कन्सेप्ट. ठीक आहे, म्हणजे असं महाराष्ट्र म्हटलं ॲक्रुअल म्हणजे देणं आहे येणं आहे, तर ह्या गोष्टीही चालतील त्यामध्ये येतात ह्या कन्सेप्टमध्ये. ठीक आहे, पुढे म्हटलं त्यांनी मेजरिंग द परफॉर्मन्स अँड डिटर्मिनिंग द फायनान्शियल स्टेटस. ठीक आहे, बघा ऑल एक्सपेन्सेस पे ड्युरिंग द पिरियड आर नॉट कन्सिडर्स बट ओनली एक्सपेन्स रिलेटेड टू द अकाउंटिंग पिरियड आर कन्सिडर. म्हणजे सगळेच एक्सपेंडिचर आपण इथे लिहित नाही आहे, पण त्या अकाउंटिंग पिरियडमध्ये म्हणजे तुमचं जे काही फायनान्शियल इयर आहे त्यामध्ये जे एक्सपेन्सेस तुम्ही केले आहात ते सगळे तुम्हाला लिहिणं बंधनकारक, लक्षात घ्या. आणि पुढे असे म्हटलं, ऑल्सो ड्यू टू प्रोव्हिजन आर मेड डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट बॅड डेप्स रिलेटेड टू अकाउंटिंग पिरियड. म्हणजे बघा ना की बाकीचे जे आहेत ह्या कन्सेप्ट तुम्हाला हळूहळू पुढे समजत जातील. फिक्स असेटवरती डेप्रिसिएशन वगैरे कॅल्क्युलेट केलं जातं किंवा बॅड डेप्स वगैरे डिटेल्समधून मायनस केले जातात. हे कन्सेप्ट आपल्याला पुढे पाहायचे, हे सगळं त्यामध्ये मॅच झालं पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही केलेलं आणि अकाउंटिंगमध्ये तुम्ही पोस्ट केलेलं, रेकॉर्ड केलेलं, हे सगळं मॅच झालं पाहिजे. समजलं की इथपर्यंत आपण ह्या ज्या कन्सेप्ट आज सगळ्या पाहिल्या आहेत. ठीक आहे, पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्हाला दिसत आहेत बघा डिस्प्लेवरती, हे अकाउंटिंग स्टँडर्ड पाहून घ्या. बघा हे कन्सेप्ट फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, हे सगळ्या ज्या कन्सेप्ट आपण आज पाहिल्यात ना ह्या व्यवस्थित तुम्हाला पुढचे नेक्स्ट याचे सेपरेट एक टॉपिक आहेत त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजतील. फक्त सध्या ह्या कन्सेप्ट थोड्याफार समजून घ्या आणि क्लिअर करून घ्या. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच, तोपर्यंत ह्याचा व्यवस्थित स्टडी करूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.